नमस्कार मित्रांनो, कसे आहात? बरे आहात ना? मित्रांनो, विवाह संस्थेवर ही वेळ का आली? विवाहबाह्य संबंधाचे वाढते वास्तव्य. नमस्कार मित्रांनो, आज आपण अशा विषयांवर बोलणार आहोत ज्याने असंख्य कुटुंबाचे आयुष्य बदलून टाकले आहे. एकेकाळी विवाह म्हणजे जन्मोजन्मीचे नाते मानले जायचे. सुख दुःखात सोबत राहण्याची शपथ असायची. विश्वास, त्याग, समर्पण आणि प्रेम यावर संसार उभा राहत असे. पण आज जगभरात आणि आपल्या समाजातही विवाहबाह्य संबंधाची संख्या वाढताना दिसत आहे. अनेक घरे बाहेरून सुखी दिसतात पण आतून तुटलेली असतात. अनेक जोडपी एकाच छताखाली राहतात पण मनाने खूप दूर गेलेली असतात. प्रश्न असा आहे की विवाह संस्थेवर ही वेळ का आली? लोक प्रेमविवाह करून सुद्धा का भटकतात? अरेंज मॅरेजमध्ये का दुरावा निर्माण होतो? जोडीदार असूनही माणूस दुसऱ्या व्यक्तीकडे का आकर्षित होतो? आज आपण या प्रश्नांची भावनिक, सामाजिक, मानसिक आणि मानवी बाजू समजून घेण्याचा प्रयत्न करू. नमस्कार मंडळी, मी चित्रा, तुमच्यासाठी प्रेरणेचा नवा आवाज आणि तुम्हा सर्वांचं स्वागत आहे चित्रास व्हॉइस मराठीवर. इथे प्रत्येक शब्द तुम्हाला देईल नवा आत्मविश्वास, नवी ऊर्जा आणि यशाची प्रेरणा. इथे तुम्हाला मिळेल प्रेरणादायी विचार, सकारात्मकता आणि आयुष्य जगण्याची नवी ऊर्जा. चला तर मग सुरुवात करूया आपल्या या प्रेरणादायक प्रवासाला आपल्या मनापासून. मुद्दा क्रमांक 1. प्रेम कमी झाले नाही पण संवाद कमी झाला. अनेकांना वाटते की विवाहबाह्य संबंधाचे कारण प्रेम संपणे असते, पण वास्तव वेगळे आहे. खूप वेळा प्रेम संपत नाही, संवाद संपतो. एकेकाळी तासनतास बोलणारे नवरा बायको नंतर फक्त घरखर्च, मुलांचे शिक्षण आणि जबाबदाऱ्यापुरतंच बोलू लागतात. मनातील वेदना, अपूर्ण अपेक्षा, भावना सर्व काही दाबून ठेवले जाते. जेव्हा एखाद्या व्यक्तीला स्वतःचे ऐकून घेणारा दुसरा कोणी भेटतो तेव्हा तिथून भावनिक जवळीक सुरू होते आणि अनेक विवाहबाह्य संबंधाची सुरुवात शरीरापासून नाही तर संवादापासून होते. मुद्दा क्रमांक 2. आधुनिक जीवनातील वाढता ताण. आजचा माणूस सतत धावत आहे. नोकरी, व्यवसाय, कर्ज, स्पर्धा या सर्वांमध्ये नात्यांसाठी वेळच उरत नाही. पूर्वी संध्याकाळी संपूर्ण कुटुंब एकत्र बसायचे. आज प्रत्येक जण मोबाईलमध्ये व्यस्त आहे. एकाच घरात राहूनही भावनिक अंतर वाढत चालले आहे. जेव्हा नात्याला वेळ मिळत नाही तेव्हा नात्यातील ऊब कमी होऊ लागते आणि रिकाम्या जागा निर्माण होतात. या रिकाम्या जागा अनेकदा चुकीच्या नात्यांनी भरल्या जातात. मुद्दा क्रमांक 3. सोशल मीडियाचे आभासी आकर्षण. पूर्वी एखाद्या व्यक्तीला भेटण्यासाठी अनेक अडथळे होते. आज एका क्लिकवर हजारो लोक उपलब्ध आहेत. फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सॲप, डेटिंग ॲप्स यांनी जग जवळ आणले, पण काही नाती दूरही गेली. जुन्या प्रियकर, प्रेयसी पुन्हा संपर्कात येतात. कॉलेजमधील मैत्री पुन्हा जागी होते. सुरुवातीला निरुपद्रवी वाटणारे चॅटिंग हळूहळू भावनिक गुंतवणुकीत बदलते आणि कधी सीमारेषा ओलांडली जाते हे कळतही नाही. मुद्दा क्रमांक 4. अपेक्षांचे वाढते ओझे. आज विवाहाकडून खूप अपेक्षा ठेवल्या जातात. जोडीदार हा मित्रही असावा, प्रेमही असावा, समजून घेणारा असावा, आर्थिकदृष्ट्या सक्षम असावा, रोमॅन्टिकही असावा आणि सतत परिपूर्ण असावा. पण कोणताही माणूस परिपूर्ण नसतो. जेव्हा अपेक्षा पूर्ण होत नाहीत तेव्हा निराशा वाढते. निराशा वाढली की तक्रारी वाढतात आणि तक्रारी वाढल्या की नात्यातील गोडवा कमी होतो. मुद्दा क्रमांक 5. भावनिक उपसंहार. शरीराची भूक दिसते पण मनाची भूक दिसत नाही. काही लोक आर्थिकदृष्ट्या सुखी असतात. मोठे घर असते, गाडी असते, सर्व सुविधा असतात, पण त्यांना प्रेमाचे 2 शब्द मिळत नाहीत, कौतुक मिळत नाहीत, आदर मिळत नाही. आणि माणूस जिथे भावनिक समाधान मिळते तिथे आकर्षित होऊ लागतो. मुद्दा क्रमांक 6. क्षणिक सुखाच्या शोधात कायमचे दुःख.
विवाहबाह्य संबंध सुरुवातीलाच खूप सुंदर वाटतात. नवीन व्यक्ती, नवीन भावना, नवीन उत्साह, सगळे काही रोमांचक वाटते. पण हा आनंद बहुतेक वेळा तात्पुरता असतो, कारण त्याचा मागे अपराधीपणा असतो, खोटेपणा असतो, लपवाछपवी असते आणि एक दिवस सत्य सामोरे येते. त्या एका क्षणात वर्षानुवर्षे उभारलेला विश्वास कोसळतो. मुद्दा क्रमांक 7. सर्वात जास्त नुकसान मुलांचे होते. जेव्हा नवरा बायकोचे नाते तुटते तेव्हा फक्त 2 व्यक्ती दुखावले जात नाहीत, संपूर्ण कुटुंब हादरते. विशेषतः मुले. त्यांच्या मनात प्रश्न निर्माण होतात. प्रेम म्हणजे काय? विश्वास म्हणजे काय? नाते म्हणजे काय? अनेक मुलांच्या मनात आयुष्यभरासाठी जखमा निर्माण होतात. मुद्दा क्रमांक 8. स्वातंत्र्य आणि स्वैराचार यातील फरक. आधुनिक काळाने व्यक्तीला स्वातंत्र्य दिले, हे स्वागतार्थ आहे, पण स्वातंत्र्य म्हणजे जबाबदारीसह घेतलेला निर्णय. स्वैराचार म्हणजे परिणामांची पर्वा न करता वागणे. ही रेषा अनेकदा घुसर होत आहे. मुद्दा क्रमांक 9. विवाह संस्था खरोखरच धोक्यात आहे का? हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. विवाह संस्था संपत नाहीये. माणसाला अजूनही प्रेम हवे आहे, सुरक्षितता हवी आहे, आपलेपणा हवा आहे. पण विवाह संस्थेला नव्याने समजून घेण्याची गरज आहे. फक्त समाजाच्या दबावामुळे टिकणारे नाते आता टिकत नाहीत. विश्वासावर टिकणारे नाते टिकते. मुद्दा क्रमांक 10. नाते वाचवण्याचे असेल तर काय करावे? नंबर 1. संवाद वाढवा. दररोज किमान काही मिनिटे मनापासून बोला. नंबर 2. एकमेकांचे ऐका. फक्त उत्तर देण्यासाठी नाही, समजून घेण्यासाठी ऐका. नंबर 3. कौतुक करा. लहान गोष्टींसाठी सुद्धा धन्यवाद म्हणा. नंबर 4. वेळ द्या. वेळ हा प्रेमाचा सर्वात मोठा पुरावा असतो. नंबर 5. समस्या लपवू नका. अडचणी वेळेवर बोलून सोडवा. नंबर 6. भावनिक गरजांचा आदर करा. प्रत्येक व्यक्तीला प्रेम, सन्मान आणि आपलेपणाची गरज असते. आता आपण हे एक हृदयस्पर्शी कथाद्वारा समजूया. कल्पना करा, एक वृद्ध जोडपे पार्कमध्ये बसले आहे. लग्नाला 50 वर्षे झाली आहेत. कोणीतरी त्या आजोबांना विचारतो, तुमचा संसार इतका टिकला कसा? आजोबा हसतात आणि म्हणतात, आमच्या काळात एखादी वस्तू तुटली की आम्ही ती दुरुस्त करायचो. आजकाल लोक नवीन वस्तू आणतात. हे ऐकून आजींच्या डोळ्यात पाणी येते, कारण त्यांना माहीत असते त्यांच्या संसारातही वाद झाले होते, मतभेद झाले होते, रुसवे फुगवे झाले होते, पण त्यांनी एकमेकांना सोडले नाही, एकमेकांना समजून घेतले. निष्कर्ष काय आहे? विवाहबाह्य संबंध हे फक्त एका व्यक्तीचे अपयश नसते, ते अनेकदा संवादाच्या अभावाने, भावनिक दुर्लक्षाने, सामाजिक बदलांचे आणि मानवी कमकुवतपणाचे मिश्रण असते. पण याचा अर्थ असा नाही की विवाह संस्था संपली आहे. आजही लाखो जोडपी प्रेमाने संसार करत आहेत. आजही विश्वास जिवंत आहे. आजही त्याग जिवंत आहे. आजही निस्वार्थ प्रेम जिवंत आहे. शेवटी विवाह फक्त 2 शरीरांचे मिलन नसते, तो 2 मनांचा प्रवास असतो. 2 अपूर्ण व्यक्तींनी एकमेकांच्या अपूर्णतेचा स्वीकार करून पूर्णत्वाकडे चालत राहण्याचा प्रवास असतो. जर प्रेम असेल, संवाद असेल, आदर असेल तर कोणतेही नाते टिकू शकते. आणि जर हे 3 घटक हरवले तर सर्वात सुंदर नाते सुद्धा तुटू शकते. म्हणून नाती जपा, विश्वास जपा, संवाद जपा. कारण एकदा विश्वास तुटला तर तो पुन्हा जोडता येतो, पण त्यावरील तडे कायम दिसत राहतात. धन्यवाद. मित्रांनो, दररोज सकारात्मक विचारांसह आपण भेटत असतो. तुमचे जीवनही असे सकारात्मक विचारांनी भरून जावो. तुमच्या मनातील सर्व चांगली इच्छा आकांक्षा पूर्ण होत तुम्हाला सुखसमृद्धी लाभो ही ईश्वराचा चरणी प्रार्थना.
मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि अशी छान छान कथा आणि सुविचारासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तवर स्वस्थ रहा, मस्त रहा, आनंदित रहा. धन्यवाद.